नमस्कार. मराठी व्याकरणात तुमची तयारी कितपत आहे हे तपासायचंय? चला, आज आपण व्यंजनांच्या दुनियेत शिदूया आणि 25 प्रश्नांची एक भन्नाट प्रश्नमंजुषा सोडवूया. यातून तुमची चांगली उजळणी तर होईलच, पण काही नवीन गोष्टीही नक्कीच शिकायला मिळतील. मग तयार आहात? चला, सुरुवात करूया. बघा, आपला हा प्रवास 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्यांदा आपण व्यंजनांची ओळख करून घेऊ, मग त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहू, त्यानंतर त्यांच्या उच्चारामागचं विज्ञान समजून घेऊ आणि शेवटी हे सगळे नियम वापरायचे कसे हे सुद्धा पाहू. चला तर मग थेट पहिल्या फेरीला सुरुवात करूया. चला तर, फेरी पहिली, व्यंजनांची ओळख. इथे आपण आपला पाया एकदम पक्का करणार आहोत. व्यंजन म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचे बेसिक गुणधर्म कोणते आहेत हे आपण काही सोप्या प्रश्नांमधून समजून घेणार आहोत. आपला पहिलाच प्रश्न आहे घर्षक व्यंजनाबद्दल. तर योग्य उत्तर आहे स. आता गंमत बघा. श, श आणि स ही तिन्ही व्यंजनं उच्चारताना काय होतं? तोंडातून हवा बाहेर पडताना ती एका अरुंद जागेतून अक्षरशः घासली जाते आणि त्यामुळे एक घर्षणाचा आवाज येतो. म्हणूनच यांना घर्षक असं म्हणतात. सोपं आहे ना? आता पुढचा प्रश्न, अ, आ, ई, य यापैकी व्यंजन कोणतं? अगदी बरोबर, उत्तर आहे य. कारण बाकीचे म्हणजे अ, आ, ई हे स्वर आहेत, त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. पण य सारख्या व्यंजनाला त्याचा उच्चार पूर्ण करण्यासाठी नेहमीच एका स्वराची मदत लागते. हाच तर स्वर आणि व्यंजनांमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. इथे आपण दोन खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघतोय. एकीकडे आहे महाप्राण व्यंजन म्हणजे ह. याला महाप्राण का म्हणायचं? कारण त्याचा उच्चार करताना फुफ्फुसातून हवा अक्षरशः जोरात बाहेर येते. आणि दुसरीकडे आहे ळ, जे एक स्वतंत्र व्यंजन मानलं जातं. याचं कारण म्हणजे हे अक्षर संस्कृतमधून आलेलं नाहीये, तर ते थेट द्रविड भाषांमधून आपल्या मराठीत आलेलं आहे. ठीक आहे, तर व्यंजनांची आपली ओळख झाली आहे. आता दुसऱ्या फेरीत आपण त्यांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्य यावर थोडं लक्ष देऊ. प्रत्येक व्यंजनाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. चला, तीच शोधूया. आपण घर्षक व्यंजनांबद्दल आधीच बोललो. श, श, स हे तेच आहेत. पण आता एक नवीन प्रकार बघूया, कंपित व्यंजन. आणि गंमत म्हणजे मराठीत असं फक्त एकच व्यंजन आहे, ते म्हणजे र. तुम्ही स्वतः र म्हणून बघा. तुमच्या जिभेच्या टोकाला एक व्हायब्रेशन किंवा कंप जाणवेल. म्हणूनच याला कंपित म्हणतात. आता एक व्याकरणातला पेज बघूया. प्रश्न आहे, य आणि व हे काय आहेत? गंमत अशी आहे की यांना अर्धस्वरही म्हणतात आणि व्यंजनेही मानतात. म्हणजे ते स्वरांसारखे पण वागतात, पण त्यांना पूर्ण उच्चारासाठी दुसऱ्या स्वरांची मदतही लागते. याच दुहेरी ओळखीमुळे परीक्षेमध्ये असे प्रश्न कधीकधी गोंधळ निर्माण करतात आणि रद्दसुद्धा होतात. व्याकरणाचे नियम लक्षात ठेवणं कधीकधी जरा अवघड वाटतं, नाही का? पण त्यासाठी अशा काही सोप्या ट्रिक्स असतात, जसं की ही इच, यश, तालू या एका छोट्या वाक्यात ई, ई, च, छ, ज या सगळ्या व्यंजनं, य आणि श या सगळ्यांचं उच्चारस्थान तालू आहे, हे रहस्य लपलेलं आहे. बघा किती सोपं झालं. आता आपण बोलूया अनुनासिकांबद्दल. प्रत्येक व्यंजन गटात एक असं व्यंजन असतं ज्याचा उच्चार नाकातून होतो, म्हणजे नाकातून आवाज येतो. प गटाचा विचार करा. प, फ, ब, भ, म. म म्हणताना नाकातून ध्वनी येतो, बरोबर ना? म्हणूनच म हे प गटाचं अनुनासिक आहे. आपण व्यंजनांचे प्रकार पाहिले. आता तिसऱ्या फेरीत आपण थोडं अजून खोलात जाऊया. प्रत्येक आवाज आपल्या तोंडातल्या एका विशिष्ट जागेवरून तयार होतो. चला, तर या उच्चारस्थानांनुसार व्यंजनांचं वर्गीकरण कसं केलं जातं तेच पाहूया. इथे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिला आहे घोष व्यंजन, जसं की घ. घोष म्हणजे मृदू किंवा नादमय. सहसा प्रत्येक वर्गातलं 3रं, 4थं आणि 5वं व्यंजन हे घोष असतं. आणि दुसरा प्रकार जो आपण आधीही बघितला तो म्हणजे अनुनासिक. इथे न्य हे च गटाचं अनुनासिक आहे. कधीकधी परीक्षेत असे प्रश्न येतात जे आपल्याला गोंधळात टाकू शकतात. जसा की हा प्रश्न. यात मूर्धन्य व्यंजन ओळखायला सांगितलं आहे. मूर्धन्य म्हणजे ज्यांचा उच्चार जीभ टाळूच्या मागच्या कठीण भागाला लावून होतो, जसा की ट वर्ग. पण गंमत म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये एकही स्पष्ट मूर्धन्य व्यंजन नाहीये. यावरून कळतं की व्याकरणाचे नियम किती अचूक असावे लागतात. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. न हे व्यंजन कोणत्या गटात येतं? हा तक्ता बघितला की उत्तर लगेच मिळतं. न हे त गटाचाच एक भाग आहे. हे वर्गीकरण लक्षात ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. हे घ्या आणखी एक लक्षात ठेवण्याची सोपी युक्ती. प्रश्न आहे ओष्ठ्य व्यंजन गटाबद्दल. ओष्ठे म्हणजे काय?
सोपं आहे, ज्यांचा उच्चार ओठांनी होतो. तुम्ही प, फ, ब, भ, म म्हणून बघा, तुमचे दोन्ही ओठ एकमेकांना लागतीलच. आणि हेच लक्षात ठेवण्यासाठी ही युक्ती आहे, उ प नाम ओष्ठ्य, म्हणजे उ, ऊ आणि संपूर्ण प गट हे सर्व ओष्ठ्य आहेत. आतापर्यंत आपण व्यंजनांचे गट आणि प्रकार पाहिले. आता चौथ्या फेरीत आपण आपल्या तोंडाच्या आत एक छोटीशी सफर करणार आहोत. प्रत्येक आवाज नक्की कुठून तयार होतो? कंठातून, टाळूवरून, दातांवरून की ओठांवरून? चला, ही उच्चारस्थानांची रहस्ये उलगडूया. अनुनासिकांना परसवर्ण असंही म्हणतात. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. याचा अर्थ काय होतो? तर जेव्हा आपण एखाद्या शब्दातल्या अनुस्वाराच्या जागी, म्हणजे त्या टिंबाच्या जागी, त्याच्या पुढच्या अक्षराच्या गटातलं अनुनासिक वापरतो, तेव्हा त्या पद्धतीला परसवर्ण लेखन असं म्हणतात. आपण पुढे याचंच एक उदाहरण पाहणार आहोत. येथे 3 वेगवेगळ्या उच्चारस्थानांची उदाहरणं आहेत. फ आणि क हे कंठ्य आहेत, म्हणजे त्यांचा उच्चार कंठातून किंवा सोप्या भाषेत घशातून होतो. क गटातली सगळीच व्यंजनं कंठ्य आहेत. तर व हे दंतौष्ठ्य आहे. या नावातच सगळं आहे. दात आणि ओठ यांच्या मदतीने याचा उच्चार होतो. तुम्ही स्वतः व म्हणून बघा, तुम्हाला ते लगेच जाण. फक्त व्यंजनांचेच नाही तर स्वरांचेही प्रकार पडतात. जसं की संयुक्त स्वर. नावावरूनच कळतंय, जेव्हा 2 वेगळे स्वर एकत्र येतात आणि एक नवीनच स्वर तयार होतो, त्याला संयुक्त स्वर म्हणतात. उदाहरणार्थ, अ आणि ई हे 2 मूळ स्वर एकत्र आले की ए हा संयुक्त स्वर तयार होतो. चला, आता आपण आपल्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या फेरीकडे आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही नियम शिकलो ते प्रत्यक्ष शब्दांमध्ये कसे वापरायचे हे बघण्याची वेळ आली आहे. हीच तर खरी परीक्षा आहे. ठीक आहे, अंतिम फेरी सुरू करण्यापूर्वी 2 महत्त्वाचे नियम पुन्हा एकदा डोक्यात पक्के करूया. पहिला, ह हा मुख्य महाप्राण आहे, ज्याच्या उच्चारात भरपूर हवा बाहेर पडते. आणि दुसरा, प गटातली सगळी व्यंजनं ओष्ठी आहेत, म्हणजे त्यांचा उच्चार ओठांनी होतो. हे लक्षात ठेवा. आता आपण परसवर्ण नियमाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते बघूया. घंटा हा शब्द घेऊ. नियम काय सांगतो? पायरी 1, अनुस्वाराच्या पुढे कोणतं अक्षर आहे ते बघा. इथे ट आहे. पायरी 2, आता ट गटाचं अनुनासिक कोणतं ते शोधा. ते आहे न. आणि तिसरी आणि शेवटची पायरी, अनुस्वाराच्या जागी ते अनुनासिक लिहा. झालं, घंटा या शब्दाचं शुद्ध रूप झालं घंटा. हाच तो परसवर्ण नियम. सोपा आहे ना? आणि आपला शेवटचा प्रश्न भाषेच्या वापरातल्या एका गमतीशीर गोष्टीवर आहे. बघा, थेरडा किंवा खोटारडा या शब्दांच्या शेवटी जो डा येतो तो अनादर किंवा तिरस्कार दाखवतो. पण प्रत्येक वेळी डाचा अर्थ तोच नसतो. जसं की आखाडा या शब्दात डा हा फक्त त्या जागेचं नाव पूर्ण करतो. त्यात कोणताही तिरस्काराचा भाव नाहीये. म्हणजे संदर्भ किती महत्त्वाचा असतो हे यातून आपल्याला कळतं. तर आजच्या या प्रश्नमंजुषेतून आपण पाहिलं की व्याकरण म्हणजे केवळ काही कोरडे नियम नाहीत, तर प्रत्येक शब्दामागे एक तर्कशुद्ध आणि सुंदर अशी रचना आहे. हे नियम आपल्या भाषेला आकार देतात. आता जरा विचार करा, आपण दररोज जे हजारो शब्द इतक्या सहजपणे बोलतो, त्यांच्यामागे अजून असे कितीतरी लपलेले नियम असतील जे आपल्या बोलण्याला खरा अर्थ देत असतील.